हर्षदा म्हस्के ओळख आयुर्वेदाच्या अभियानांतर्गत रियाज मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपण शिर्डी संस्थान साईबाबांचं मंदिर इथे आपण काही जणांना अमृत ज्यूस दिलं होतं. तर त्यातले हे आहेत उसळे सर. नमस्कार सर. तर त्यांना कशासाठी दिलं होतं आणि त्यांना काय काय रिझल्ट मिळालेला आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. सर, तुम्हाला काय त्रास होता? मला ते औषध चालू केल्यानंतर इथं घशाजवळ एक गाठ आली. गाठ अशी ती बोरासारखी असली. तर ती मग मी मॅडमला कॉन्टॅक्ट केलं. मॅडम म्हणलं असं औषध चालू केलं आणि माझ्या घशाजवळ एक गाठ आलेली होती चरबीची. मी सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये 7.8चा चरबीची गाठ दाखवली. त्या म्हणे ऑपरेशन करावं लागेल. मी का ऑपरेशन केलं नाही. मग मॅडमशी कॉन्टॅक्ट केलं. मग मॅडमने सांगितलं ह्या औषधाने काय गाठ येऊ शकत नाही आणि ह्याच औषधाने ती काही कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर मी असा बदल केला की ते औषध गार पाण्यात न घेता ते कोमट पाण्यातून घेण्यास सुरुवात केली. तर ते 8 दिवसात ते 10 दिवसात मला ही गाठ कमी झालेली दिसली आणि मग मी ऑपरेशन करायचं पण कॅन्सल केलेलं. आणि देशमुख डॉक्टरला पण भेटलो, हॉस्पिटलमध्ये पण भेटलो. ते म्हणे ऑपरेशन करा. मी ऑपरेशन केलेलं नाही. ती गाठ बसून गेलेली. आणि कितव्या बॉटलमध्ये ती गाठ दुसऱ्या बॉटलमध्ये म्हणजे 1 महिन्याच्या आत ती गाठ बसलेली आहे. ती गाठ ऑलरेडी असणार आहे, ती उद्भवली किंवा दिसली आपण जसं म्हणू. हां, अमृत ज्यूस ती तुमचे जे आजार आहेत ते बाहेर पडतात. आतले जे आजार आहेत ते बाहेर पडतात आणि मग ते नष्ट होतात. आपण सुरुवातीला तेच सांगतो की अमृत ज्यूस तुमच्या शरीरावर पंचकर्माचं पहिल्या महिन्यामध्ये काम करतं. बरोबर आहे की नाही? तर सरांना तेच झालं की पंचकर्म म्हणजे काय, तुमच्या शरीरातले टॉक्सिन बाहेर टाकले जातात. ते टॉक्सिन बाहेर टाकले गेले आणि आता दुसऱ्या बॉटलमध्ये सरांची ती गाठ अक्षरशः नाहीशी झालेली असं आपण म्हणू. तर राहिलेला जो कोर्स आहे ते सर कंप्लीट करणार आहे आणि सरांनी रेफरन्स इतके दिलेले आहेत की त्यांच्यामुळे या सगळ्या व्यक्तींनी अमृत ज्यूसवरती विश्वास ठेवला आहे आणि सगळेजण कंटिन्यू करत आहेत. तर धन्यवाद सर, तुमचा एवढा अमृत वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. मी येते ना, मला यायचं आता आमचं होतं तर आठवड्यात तुमचं दर आठवड्याला पण आमचं महिन्याला. यांच्या खिशात काही पैसे नाही, आम्ही उधार काम करतो.